सांगलीमधून एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे। सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे सुधीरदादा गाडगीळ यांची हॅट्रिक झालेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा होतोय। कार्यकर्त्यांकडून मंत्रिपद देण्याची मागणी पक्षश्रेष्ठींना करणार आणि या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते शेखर इनामदार यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांनी संघटना करून ही निवडणूक हॅट्रिकपर्यंत पोहोचवण्यास सिंहाचा वाटा आहे। त्यांना कार्यकर्ते चाणक्य म्हणूनही संबोधतात। सुधीरदादा गाडगीळ यांना मंत्रिपद मिळणार, कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। सुधीरदादा गाडगीळ हे तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत। या सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांचे, सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे खूप खूप धन्यवाद। सर्वांना एकदा आमदार झाले, आता दादा नक्कीच मंत्री होतील अशी आम्हाला खात्री आहे। त्यामुळे संपूर्ण सांगलीमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे। सर्व कार्यकर्ते गुलालाच्या माध्यमातून गुलालांची उधळण करतायत। सर्वजण खूप खूप मजेत आणि आनंदात आहेत। भारतीय जनता पार्टीचा